10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सातपूर मनपा आरोग्य विभागाच्या वतीने सत्कार। सातपूर प्रभाग क्रमांक 8 येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सातपूर आरोग्य विभागाच्या वतीने सातपूर शहरातील 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे तर स्वागत अध्यक्ष सातपूर शहराचे आरोग्य अधिकारी संजय गोसावी हे होते। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, MIDC स्वच्छता निरीक्षक प्रमोद मारू, वैद्यकीय अधिकारी भाग्यश्री जाधव, संतोष वाघ, प्रकाश अहिरे यांच्यासह मान्यवरांनी 10वी-12वीत उत्तीर्ण झालेल्या पृथ्वी मकवाना, प्रीत लाहोरी, आदिती चव्हाण, राजकुमार जेवराणी, गौरव रेवर, इशिका रेवर, दीक्षा शिंदे, दीपाली काळे, साहिल जाधव, श्वेता काळे, तन्वी वाघ, करण सिंग, पूनम वैद्य, युक्ती रेवर यांच्यासह 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे तसेच अध्यक्ष व मार्गदर्शक रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपले मार्गदर्शन व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात केली पाहिजे, तसेच स्पर्धा परीक्षा, उद्योग या क्षेत्राकडे वळले पाहिजे, तसेच सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा, गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊ नये, तसेच पालकमंत्री चांगली कामं केल्यास पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने भविष्यात देशाला घडवणारे चांगले नागरिक व अधिकारी तयार होतील अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी मनपा आरोग्य विभागात गेल्या 35 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत असलेले राजू देवराम निर्भवणे यांच्या देखील आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमातील सूत्रसंचालन रवी शेट्टी यांनी केले। सातपूर शहरात विक्रम दोंदे, सुरेंद्र लाहोरी, धनंजय मुडा, विशाल रेवर, मुकेश रेवर, किशोर रेवर, बाबा जाधव, जितेंद्र देशमुख हे स्वखर्चाने विविध कार्यक्रम राबवित असतात, त्यांचे देखील कौतुक होत आहे। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे तर स्वागत अध्यक्ष सातपूर शहराचे आरोग्य अधिकारी संजय गोसावी हे होते। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, MIDC स्वच्छता निरीक्षक प्रमोद मारू, वैद्यकीय अधिकारी भाग्यश्री जाधव, संतोष वाघ, प्रकाश अहिरे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक विक्रम दोंदे, सुरेंद्र लाहोरी, धनंजय मुडा, विशाल रेवर, मुकेश रेवर, किशोर रेवर, बाबा जाधव, जितेंद्र देशमुख यांनी शाल आणि भारतीय संविधान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी स्वच्छता निरीक्षक विक्रम दोंदे, एकनाथ ताठे, चिंतामण पवार, दुर्गादास माळेकर, घनश्याम गायकवाड, आशू काळे, दीपक बोरीचा यांच्यासह सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी विक्रम दोंदे, सुरेंद्र लाहोरी, धनंजय मुडा, विशाल रेवर, मुकेश रेवर, किशोर रेवर, बाबा जाधव, जितेंद्र देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले तर आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे महानगर संतोषजी वाघ, प्रमोदजी मारू, माळेकर, त्याचबरोबर आजचे सत्कारमूर्ती राजू निर्भवणे। बघायला गेलं तर नाशिक महानगरपालिका किंवा महाराष्ट्रामधल्या ज्या काही महानगरपालिका आहेत त्यात सगळ्यात लवकर उठणारा आणि काम करणारा म्हणजे तो सफाई कामगार का निर्भर साहेबांना सेवनिवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य निरागत जावं अशी मी तथागताची प्रार्थना करतो। मी वतीने आता लोंढे साहेब बोलणारच आहे, पण माझ्या नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना हे सांगतो तुम्हाला ज्यावेळेस काही अडचण येईल तर मी आहेच आहे, पण माझ्या पाठीशी लोंढे साहेब आहे, आम्ही सगळे ताकदीने तुमच्या पाठी उभं राहू आणि तुमचं जे काम आणलं असेल ते पूर्ण करू एवढंच मी त्यांना ग्वाही देतो। थांबतो। जय भारत, जय संविधान। आणि मला सांगण्यात आले की ते 10वी-12वीच्या मुलांना त्यांचा मग सत्कार केला जातोय, तर मी म्हणजे देते की त्यांनी त्यांचा भविष्याचा पूर्णपणे विचार करून चांगल्या प्रकारचा अभ्यास करून आई वडिलांचं नाव कमवणे हीच त्यांना शुभेच्छा देते। त्या पक्षीचा भावना किती आहे, भावना तुमच्या ताकद देणारी, प्रेरणा देणारी, तुमच्या आई बापाला सांगितलं हे
ह्यासाठी होय मला लढायचं आहे अशा पद्धतीने काम करा. अशी कधी होणार खूप बोलण्यासाठी आहे, खूप चर्चा ह्या चर्चा मला यासाठी नाही करायच्या की तुमच्यासाठी आम्ही लढतो आणि राजाभाऊ सांगतो तुझ्या ताकद नाही तुझा परिवार नाही बाबू त्या परिवाराला तुला नको तसं खूप खूप यात्रा झाला खूप त्रास झाले खूप संकट आले कोणते बदलायचं सांगितलं बदलायला काय याच्यात बदलायला काय महानगरपालिकेत बदले सातपूर नाशिक शिल्प आता साहेब मला सातपूर नाशिक होणार मला नाशिक अरे बाबा नो आमच्यासारख्याच्या मला दिलंय ना तिथं सातपूर नाशिक नाशिकवर शिल्प महानगर क्षेत्रात दिले ना करा त्याचं आमच्या पुढे ते काम करा आणि कारण तुमचा सीआर मला माहिती असतो माझ्यासारखा खतरनाक अधिकारी आपल्या असं तर लिहून टाकेल काहीच होणार नाही. सेवानिवृत्त झाल्या महानगरपालिका पहिली प्रथा सुरू केली त्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला महानगरपालिकेच्या अधिकारी किंवा पदाधिकाऱ्याच्या गाडीत कुटुंबासह घरी पोहोचवायचा त्याचा सन्मान करायचा त्याचा सत्कार करायचा त्या दिवशी त्याला पैसे सुद्धा दिले पाहिजे. त्याचे 4-4 महिने नाही 4-4 वर्ष आई झाली होती खरं का हालत होती. आता मात्र आई जर तुमची माझ्यासाठी पण माझ्या परिवारासाठी अशा पद्धतीने वर्तन करा. मला बोलवलं मला सन्मान दिला असे त्यापेक्षा आठवण काय येते की सगळं तुम्ही मला माझ्या दृष्टिकोनातून जे अर्ध जीवन आहे ना ते याच्याबरोबर अधिकारी पदाधिकारी नंतर बाजूला सफाई कामगार DSI बाजूला आपण एक कर्मचारी आणि कर्मचारी जेव्हा असतं ना सगळ्यांच्या सवंगड्यावर बसणं कुठेतरी चहा पिणं त्याच्यावर वेळ घालवणं ते सवंगडे तुम्हाला दररोज दिसणार नाही याची वाईट वाटतं त्याला तुम्ही हसू दुसऱ्यावर हसू की आता तुम्हाला परिवारासाठी वेळ देत आहे कुटुंबासाठी वेळ देत आहे तर टेन्शन आहे तुम्ही समाधान करतील पण तिचं टेन्शनवर जाऊ नका. आपलं वर्तन जे आहे तसंच जेव्हा आपण यात्रा बघूयात आता मी महानगरपालिकेचा कर्मचारी अधिकारी असं समजून परिवाराची मला होय मला कोणीतरी अधिकार काम सांगितलं त्यामध्ये देखील माझ्या सपोर्ट बाळाचं ते मला काम सांगितलं ते मला करायचं लाज नाही वाटली पाहिजे काय स्वतःचं पाणी ताकद नाही वाटलं हे जेव्हा तुम्ही कराल तर खऱ्या अर्थानं सेवापूर्ती मी झालो होय मला तोच अभिमान आहे की माझ्या पिढ्या ज्या कष्ट घेत असताना कुठंतरी सफाई कामगाराचा प्रमोशनच्या काढावं तो आता मिळतोय सर्वांना तो न्याय मिळायचा प्रयत्न होतोय आणि काही लोकांना आता पेन्शन भेटणार नाही तुम्हाला भेटणार पेन्शन आणि भेटणार नाही तरी त्यांनी वाईट वाटतो कारण नवीन कायदे येतात आणि नवीन कायदे येण्यासाठी अशा लेखकांना तयार करा की त्यांना भविष्यात पेन्शनची गरज पडणार नाही त्यांचं कर्तृत्व नेतृत्व हे आपल्याला पुढे घेऊन जाईल म्हणून सर्व केली चांगला कार्यक्रम केला मला बोलवलं मी सारखं सकारात्मक शक्ती झालं होतं त्याच्यामुळं आम्हाला एक मोठी मिटिंग आहे पाहिजे तर मुंबईत लोक आले पण मला वाटतं तुम्हालाच वेळ दिला पाहिजे ठरवतो त्यांना वेळ द्यावा मला वाटतं त्यांच्यापेक्षा त्या मुंबई दिल्लीपेक्षा त्या माझ्या कर्मचाऱ्याच्या अजिबात नाही आवाज द्या मी तुमच्या कोणत्याही कामासाठी सत्ता बरोबर देऊ आज आहे फक्त बरोबर सांगा तुम्ही तू नका वाचू नका आई वाटायचे उद्गार बघा मोठ्या पद्धतीला तुम्हाला यात्रा दिलंच ना त्यांना सुद्धा गोड बोला त्यांना थँक्यू म्हणा आणि बरं झालं तुम्हाला त्रास दिला जर त्रास दिला नसतं तुम्हाला माझी माहिती काढायची असते एवढा माझी अशा पद्धतीने वर्तन करा. मित्राला सुद्धा शत्रू समजू नका शत्रू सुद्धा मित्र समजू नका आपल्या बरोबरचे आहेत कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही आम्ही सर्व बरोबरचे आहोत आम्हाला होईल आम्हाला माझ्या देशासाठी माझ्या राज्यासाठी माझ्या समाजासाठी माझ्या परिवारासाठी मला काम करायचं गरीब राहा मी तुमच्या बरोबर आहे कशालाही बोलवा मी हजर होईल कळत न कळत भावनेच्या भरात काही जास्त बोललं असेल पण मला निश्चित द्यायची सवय फुकट नाही तर फुकट होऊ नये पण मी हा माझा परिवार आहे मी तुम्हाला कर्मचारी किंवा अधिकारी समजत नाही महानगरपालिकेचे कर्मचारी किती नगरसेवक झाले याचं नाव माहिती लोकांना मला वाटतं 10,000-5,000 पण एकच नाव लोकांना माहिती की कोण सक्षम नगरसेवक का नाव माहिती मला माहिती नाही सगळ्यात मोठे म्हटलं की काही नगरसेवक उत्तर महाराष्ट्र रस्त्यावर नाही आणि तुम्ही सुद्धा तुमची निष्पत्ता रस्त्यावरचाच कार्यकर्ता नव्हे तर एका परिवारासारखं बघा हे सांगण्यासाठी मला बोलवलं मला सन्मान दिला माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला भावी वाटल्याने शुभेच्छा देतो आणि तुमचं आरोग्य नीट करावं यावर कुठल्याही म्हणून BA पूर्ण केलं नंतर SI कोर्स केला विशेष म्हणजे मी 4 मुलं झाले तर मी शिक्षण केलेलं आहे मी नंतर SI झालो पण झालं त्याचं माझं DSIचं पण प्रमोशन होलं होतं पण काही कारणास्तव माझं रखडलं गेलं मी घट्ट घेऊन गेलेलं आयुष्यावर. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.